आता पुढची बातमी जाणून घेऊयात मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची। तुळजाभवानीच्या दर्शनाने मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या आपल्या दौऱ्याला सुरुवात केली। पुन्हा एकदा जरांगेंनी राज्य सरकारवरती आजही जोरदार टीका केली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या जुन्या नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेवरती प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरती देखील गंभीर असे आरोप केले। मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा देखील घणाघाती आरोप जरांगे पाटील यांनी केला। देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले। आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा। ही पत्रकार आमच्या सोबत आहे। धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला। मला रात्री कळालं, सकाळी यशस्वी झाला। मी खोटं कधीच माहिती देत नाही। आणि तू अटक करायला कोण येणार? तू नुसतं ई मग तुला मराठी काय असते सांगते, ते बाकीचे भेटेत। ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं, माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला तू नुसतं पडून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय। शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना, मी त्यांचा घ्या ना, कोणाचाच घ्या नाही फोन। मिस कॉल दाखायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे, घ्यायचेच नाही। तुम्ही रितसर करा, संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते। चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात। पुढे तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू। हे मात्र उघड षड्यंत्र पाडलं की मी सांगत होतो 58 लाख नोंदी हे कमी करणार आहे। खूप मोठा कट शिजणं चालू आहे आणि मराठ्यात गैरसमज पसरायचा हे मी परवा सिद्ध करून दिलं। ह्या बावनकुळ्यांनी पत्र काढले, पत्र प्रमाणपत्र रद्द करा म्हणून। तोंडी बोलत नाही मी। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। तर कुणावरही अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही, असं आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत। आम्ही तो निर्णय घेतला। बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे। मी बी काहीतरी असन ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही। गरीबाचे लेकर असते, तो हातानं वाटोळं करायला लागला, ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं। तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय? माझं रक्तच नाहीये। जे कोणी माझ्यावर आरोप करताय त्यांना लखलाभ आहे। माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा, आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाहीये।